श्री स्वामी समर्थ. आजची ही अधिक पौर्णिमा अत्यंत पवित्र आणि शुभ आणि दुर्मिळ मानली जाते. 3 वर्षांनी एकदा येणाऱ्या या पुरुषोत्तम महिन्यातील पौर्णिमेला केलेली प्रत्येक सेवा, प्रत्येक जप आणि प्रत्येक पूजा विशेष पुण्य देणारी मानली जाते. त्यामुळे आजचा दिवस वाया जाऊ देऊ नका. आजच्या दिवशी आपल्याला संपूर्ण आपले घर स्वच्छ करून घ्यायचे आहे. देवघर स्वच्छ करून घ्यायचे आहे. आपल्या कुलदेवीची मूर्ती असो, फोटो असो, टाक असो, ते स्वच्छ करून घ्यायचे आहे. अभिषेक घालायचा आहे आणि आपल्या कुलदेवी समोर हळद, कुंकू, फुले अर्पण करून घरातील सुख, शांती आणि परिवाराच्या रक्षणासाठी प्रार्थना करावी. अनेक ठिकाणी अधिक पौर्णिमेला कुलदेवीचे कुंकुमार्चन सुद्धा केले जाते. शक्य असल्यास 11, 21, 51 किंवा 108 वेळा देवीच्या नामाचा जप करत कुंकुमार्चन करावे. देवीची कृपा घरावर कायम राहते असे मानले जाते. कुंकुमार्चन ही देवीची सर्वात प्रिय सेवा मानली जातात. तिची आवडीची सेवा मानली जातात. तिच्या पायापासून तर मस्तकापर्यंत कुंकू अर्पण करणे म्हणजे कुंकुमार्चन करणे. आजचा दिवस माता लक्ष्मीच्या पूजेसाठी देखील अत्यंत शुभ मानला जातो. संध्याकाळी तुपाचा दिवा लावून माता लक्ष्मी समोर कमळाची फूल किंवा एखादी लाल फुले अर्पण करावीत. श्री या लक्ष्मी बीज मंत्राचा जप करावा. मनापासून प्रार्थना करावी की घरात धनासोबत समाधान, सुख आणि आनंद कायम राहू दे. माता लक्ष्मीचे मंत्र, स्तोत्र म्हणत महालक्ष्मीला सुद्धा कुंकुमार्चन करावे आणि माता लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी तिच्या समोर एक तुपाचा दिवा लावून माता लक्ष्मीचे मंत्र, स्तोत्र म्हणत अभिषेक घालायचा आहे आणि कुंकुमार्चन सुद्धा करायचे आहे. याच दिवशी तुळशी मातेची पूजा करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते. तुळशी समोर दिवा लावावा, प्रदक्षिणा घालावे आणि भगवान विष्णूंचे नामस्मरण करावे. कारण अधिक महिना हा भगवान विष्णूंना समर्पित आहे. आजच्या दिवशी शक्य असल्यास अन्नदान, वस्त्रदान किंवा गरजूंना मदत करावी. दानाचे पुण्य अनेक पटीने वाढते असे मानले जाते. आणि या सर्व सेवांमध्ये सर्वात महत्वाची सेवा म्हणजे श्री सत्यनारायण सेवा. कारण अधिक पौर्णिमेला प्रदोष काळात केलेले श्रद्धेने केलेली श्री सत्यनारायण सेवा अत्यंत फलदायी मानली जाते. अनेकांच्या मनोकामना या सेवेमुळे पूर्ण झाल्याचे अनुभव सांगितले जातात. ज्यांच्या जीवनात नोकरीची अडचण आहे, व्यवसायात अडथळे आहेत, कर्जाचा भार वाढला आहे, घरात सतत वाद होत आहे, विवाद होत आहेत किंवा मनाला शांती मिळत नाही, अशांनी आजच्या दिवशी श्रद्धेने श्री सत्यनारायण सेवा अवश्य करावी. कारण अधिक पौर्णिमा, भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि श्री सत्यनारायण सेवा हा दुर्मिळ योग वर्षानुवर्षांनी प्राप्त होतो. म्हणून आजचा दिवस नामस्मरण, पूजा, जप आणि या सेवेत घालावा. 3 वर्षाने एकदा येणारी ही अधिक पौर्णिमा अत्यंत पवित्र आणि शुभ मानली जाते. या दिवशी श्रद्धेने श्री सत्यनारायण सेवा केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी, स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थांची कृपा घरावर कायम राहते असे अनेकांचे अनुभव सांगितले जातात. काही लोकांच्या घरातील आर्थिक अडचणी दूर झाल्या, काहींना नोकरी मिळाली, तर काहींच्या घरातील सततची भांडणे आणि दुःख कमी झाले. असे मानले जाते की कर्जांचा जो भार असतो तो सुद्धा या सेवेने कमी झाला. ही सेवा म्हणजे फक्त पूजा नसते, ही सेवा म्हणजे भगवानांवर ठेवलेला पूर्ण विश्वास असतो. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत अधिक पौर्णिमेला श्री सत्यनारायण सेवा कशी करावी, कोणत्या वेळेत करावी, कोणता प्रसाद करावा, उपवास करावा का आणि सेवा केल्याने कोणते लाभ मिळतात, हे सर्व अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. या वर्षी अधिक पौर्णिमा 30 मे रोजी सकाळी 11:57 सुरू होत आहे आणि 31 मे रोजी दुपारी 2:14 समाप्त होत आहे. त्यामुळे या दोन्ही दिवशी श्री सत्यनारायण सेवा आपल्याला करता येते. कारण हिंदू धर्मात पूजा विधी हे तिथीनुसार केली जाते. पण या वेळेत विशेष गोष्ट म्हणजे ही पौर्णिमा सूर्योदयाने पाहिलेली आहे. त्यामुळे या पौर्णिमेचे महत्व अधिक वाढलेले मानले जाते. विशेषतः 30 मेच्या सायंकाळी प्रदोष काळात श्री सत्यनारायण सेवा करणे अत्यंत शुभ मानले जाते आणि 31 तारखेला सुद्धा आपल्याला सत्यनारायण करता येतो. कारण श्री सत्यनारायण पूजा ही प्रदोष काळात केली जाते असे धर्मशास्त्रात सांगितले गेलेले आहे. या दिवशी शक्य असल्यास आपल्याला उपवास करायचा आहे. काही लोक दिवसभर फळाहार करतात तर काही जण संपूर्ण उपवास करतात.
पण उपवास हा शरीराला त्रास देण्यासाठी नसतो, तर मन शांती ठेवण्यासाठी असतो. उपवास केल्याने मनाला भक्ती वाढते, मनामध्ये श्रद्धा वाढते. आपण जेव्हा जेवण करत नाही तेव्हा आपल्याला झोप येत नाही आणि भगवान विष्णूंवर लक्ष केंद्रित होते. पूजा करण्याचा आपल्याला कंटाळा येत नाही असे मानले जाते. अनेकांच्या मनात प्रश्न असतो की सेवा मोठ्या थाटामाटात करावी लागते का? तर नाही. भगवानांना मोठेपणा नाही तर भक्ती प्रिय असते. मनापासून केलेली छोटी सेवा देखील भगवानांना प्रिय असते. म्हणून आता जाणून घ्या की सत्यनारायण घरच्या घरी कशी करावी. सर्वात प्रथम घर स्वच्छ करावे. देवघर किंवा घरातील शांत आणि स्वच्छ जागा निवडावी. त्या ठिकाणी एक पाट किंवा चौरंग ठेवावा. चौरंगाभोवती आंब्याचे 4 डहाळे लावावेत. चौरंगावर लाल वस्त्र किंवा पिवळे वस्त्र शुभ मानले जाते. यापैकी वस्त्र वापरू शकता आणि छान पाटाभोवती रांगोळी काढून घ्यायची आहे. यानंतर त्या वस्त्राच्या मध्यभागी थोडे गहू ठेवावेत आणि त्यावर पाण्याने भरलेला कलश ठेवावा. कलशात 5 विड्याची पाने ठेवावीत. विड्याची नसतील तर आंब्याची सुद्धा घेऊ शकता. त्या त्यावर तांदळाने भरलेला ताम्हण ठेवून त्यामध्ये बाळकृष्णाची मूर्ती किंवा भगवान विष्णूंचा फोटो ठेवावा आणि एकही घर नसतील की बाळकृष्णाची मूर्ती नसेल, विष्णू भगवानची मूर्ती सुद्धा घेऊ शकता. यानंतर कलशासमोर विड्याच्या पानांवर 3 सुपाऱ्या ठेवाव्यात. पहिली सुपारी गणपतीची, दुसरी कुलदेवीची आणि तिसरी वरुण देवतेची मानली जाते. पूजा सुरू करण्यापूर्वी भगवानांना मनापासून प्रार्थना करावी. हे प्रभू, आमच्या घरातील दुःख दूर करा, आमच्या परिवारावर कृपा करा, घरात सुख, समृद्धी, शांती आणि समाधान राहू द्या, अशी प्रार्थना करावी. सर्वात आधी श्री गणेशाची पूजा करावी, कारण कोणतेही शुभ कार्य गणपती पूजाशिवाय पूर्ण होत नाही असे मानले जाते. गणपतीला हळद, कुंकू, फुले अर्पण करावीत आणि ओम गणगणपते नमः हा मंत्र म्हणावा. यानंतर कुलदेवता आणि वरुण देवतेची पूजा करावी. गंध, अक्षता, फुले, धूप आणि दीप अर्पण करून पंचोपचार पूजा करावी. आता भगवान श्री हरी, सत्यनारायण आणि बाळकृष्णांची पूजा करताना सत्यनारायण भगवान म्हणजे बाळकृष्ण भगवान आहे. आता श्री सत्यनारायण आणि बाळकृष्णांची पूजा करावी. भगवान विष्णूंना तुळशीपत्र अत्यंत प्रिय असल्यामुळे तुळशीपत्र नक्की अर्पण करावे. चंदन, फुले, अक्षता अर्पण करून धूप आणि दीप दाखवावा. सत्यनारायण भगवानचा फोटो असेल तर तो फोटो ठेवावा किंवा विष्णूंचा, बाळकृष्णांचा फोटो असेल तो ठेवू शकता किंवा व्यंकटेश्वर भगवानचा फोटो असेल तो सुद्धा ठेवू शकता. यानंतर प्रसाद तयार करावा. अनेक ठिकाणी गव्हाच्या रव्याचा शिरा किंवा गव्हाच्या पिठाचा प्रसाद केला जातो. हा प्रसाद तुपात आणि भाजून श्रद्धेने तयार करावा. या सेवेमध्ये एक महत्वाची गोष्ट सांगितली जाते की सत्यनारायणाचा प्रसाद शक्यतो फक्त कुटुंबातील लोकांनीच ग्रहण करावा, असे काही पारंपरिक मान्यतेत सांगितले जाते. कारण हा प्रसाद घरातील सुख, शांती आणि कुल कल्याणासाठी अर्पण केलेला असतो असे मानले जाते. म्हणून घरातील मंडळींनीच हा प्रसाद खावा. आणि प्रसाद तयार करताना लक्षात ठेवा त्यामध्ये दूध नक्कीच घालावे. कारण पौर्णिमेच्या दिवशी जेव्हा आपण दूध हे चंद्राशी निगडीत येते, दूध जेव्हा आपण प्रसादामध्ये घालतो तेव्हा आपला चंद्र मजबूत होतो असे म्हटले जाते. यानंतर श्री सत्यनारायण कथा ऐकावी किंवा वाचावी. कथा ऐकल्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही असे मानले जाते. एकेकाळी देवर्षी नारद यांनी भगवान श्री विष्णूंना विचारले की पृथ्वीवरील लोकांचा दुःख कसे दूर होईल. तेव्हा भगवान विष्णूंनी सांगितले की जो भक्त श्रद्धेने श्री सत्यनारायण व्रत कथा करेल त्यांच्या जीवनातील संकटे दूर होतील. पहिल्या कथेमध्ये एक गरीब ब्राह्मण होता. तो खूप दुःखी होता, पण श्रद्धेने सत्यनारायण सेवा केल्यानंतर त्याचे जीवन बदलले. दुसऱ्या कथेमध्ये एक लाकूड विकणारा होता. त्याने पूजा केल्यानंतर त्यांच्या घरात सुख आणि धन आले. तिसऱ्या कथेमध्ये एक व्यापारी होता. त्याने नवस केला पण नंतर विसरला, त्यामुळे त्याच्या जीवनात संकट आले. पण श्रद्धेने पूजा केल्यानंतर, सत्यनारायण केल्यानंतर त्याचे सर्व दुःख दूर झाले. या कथेतून एक गोष्ट समजते, देवावर श्रद्धा ठेवावी, नवस विसरू नये आणि प्रसादाचा अपमान करू नये. या सर्व कथा खूप सुंदर आहे, त्या नक्कीच आपण वाचन कराव्या किंवा कोणाच्या हातून पठण करून घ्याव्या आणि आपण ऐकाव्या. अनेक लोक अधिक महिन्यात रोज 5, 7 किंवा 11 वेळा श्री सत्यनारायण सेवा कथा करतात. सत्यनारायण
कथा करतात. असे मानले जाते की श्रद्धेने केलेल्या या सेवेमुळे भगवान विष्णू आणि श्री सत्यनारायण श्री स्वामी समर्थांची विशेष कृपा मिळते. तर आजपासून आपण 5, 7, 11 सत्यनारायण नक्कीच करू शकतो. पौर्णिमेपासून सुरुवात केली तर आपले 15 दिवसामध्ये एकही गॅप न पडता 11 किंवा 7, 5, 3 असे सत्यनारायण करू शकतो. ज्यांच्या जीवनात नोकरीचा समस्या आहे, कर्जाचा त्रास आहे, घरात सतत भांडण होत असतात, आर्थिक अडचणी आहेत किंवा मन शांत राहत नाही, अशा लोकांनी श्रद्धेने श्री सत्यनारायण सेवा करावी असे सांगितले जाते. अनेक अनुभव असे सांगितले जातात की या सेवेमुळे घरातील नकारात्मकता कमी होते, मनाला शांती मिळते, अनेक घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र जपावा, तुळशीची पूजा करावी, शक्य असल्यास दान करावे, गरिबांना मदत करावी. या दिवशी राग, भांडण किंवा वाईट विचार मनामध्ये येऊ देऊ नये, मन शांत ठेवावे आणि भगवानांचे नामस्मरण करावे. लक्षात ठेवा, सेवा मोठी नसते, भावना मोठी असते. काही लोकांकडे मोठी पूजा करण्या इतके पैसेही नसतात, पण मनात खरी भक्ती असेल तर भगवान त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होतात. तर ही सत्यनारायण पूजा करणे खूप सोपी पद्धत आहे. आपल्याला फक्त 3 सुपाऱ्या, गहू आणि थोडेसे मुठभर तांदूळ लागणार आहे आणि आंब्याची पाने लागणार आहे. कोणीही ही सेवा, ही सत्यनारायण कथा कोणीही करू शकतं. म्हणून या महिन्यामध्ये नक्की सत्यनारायण करावे. कधी कधी जीवनात सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटते. कितीही मेहनत केली तरी यश मिळत नाही, घरात पैसा टिकत नाही, सतत दुःख येते. अशा वेळी मनाने खचून जाऊ नका. श्रद्धेने भगवान श्री सत्यनारायण सेवा करा, सत्यनारायण कथा करा घरी आणि कथा वाचा. यामुळे आपल्याला त्यातून खूप काही शिकायला मिळतात. श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करा, कारण भक्तीमध्ये अशी शक्ती असते की माणसाला आतून मजबूत बनवते. आणि म्हणूनच या अधिक पौर्णिमेला श्रद्धेने श्री सत्यनारायण सेवा नक्की करा. भगवान विष्णूचे नामस्मरण करा आणि मनापासून प्रार्थना करा. भगवान श्री सत्यनारायण आणि माता लक्ष्मी आणि श्री स्वामी समर्थांची कृपा आपल्या सर्वांच्या घरावर राहो. माता लक्ष्मीची कृपा असेल, श्री सत्यनारायण भगवानची जर आपल्या घरी पूजा पाठ कथा होत असेल तर त्या सोबतीला माता लक्ष्मी आपल्या घरी नक्कीच धावून येते. त्यासोबत माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे, मंत्र स्तोत्र म्हणायचे आहे. आपल्या घरी कवड्यांची सेवा किंवा माता लक्ष्मीच्या ज्या आवडीच्या सेवा आहे त्या करण्याच्या एक तरी सेवा आपल्याकडून घडावी असा या पौर्णिमेला प्रयत्न करावा. त्यासोबतच कुलदेवीची, माता लक्ष्मीची आणि भगवान श्री सत्यनारायणची आजच्या दिवशी आपल्याकडून सेवा घडलीच पाहिजे असा प्रयत्न करावा आणि एक तरी सेवा करून घ्यावी. माता लक्ष्मीच्या अनेक आवडीच्या सेवा आहे, त्यामध्ये कुंकुमार्चन, श्री यंत्राला कुंकुमार्चन, माता लक्ष्मीच्या मूर्तीला कुंकुमार्चन, कुलदेवीच्या टाकला मूर्तीला कुंकुमार्चन आणि माता लक्ष्मीच्या प्रिय वस्तू कवडीच्या सेवा आहे. ज्या सेवा आपल्याकडून शक्य होतील त्या आजच्या दिवशी करण्याचा प्रयत्न करावा. श्री स्वामी समर्थ. श्री सत्यनारायण भगवान की जय.